जय श्रीराम पब्लिक, जय एकविरा. तर आपण आज सकाळी निघलोय भाई. बघा 6 वाजलेले आहेत. त्याच्यासोबत अक्षय दादा आहे, बाकीचे बघा सर्वेश दादा आणि सनीत दादा. ते चालतात पुढे हल्ली ओढलू. बाकीचे मागं आहेत. अर्धे जण पालखी घेऊन गेले पण 5लाच. आपण आता आजचा प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे आज एक 40 किलोमीटर असेल ना. 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर आहे भाई आज. आणि आज भले भले लोक जमा होणार आहेत. आमचे 2 फिल्टर झाले जमा, जितूदादा आणि हर्षलदा. त्याचा काही विषय नाही, पण आपण पण जास्त त्रास नाही घ्यायचा. ओव्हर थोडा त्रास दिला तर चालू, पण ओव्हर जर झाला तर आपण पण गाडीत जमा आरामशी बसून चालू किंवा आरामशी बसून थोडा जायचं. आपण शिर्डीचा एक्सपिरियन्स केलेला आहे, तर आपल्यासाठी काही न्यू नाही. 12 वाजेपर्यंत. आणि यांची मस्ती चाललेली ना रात्री 2 का काहीतरी 2ला फुल आवाज. यांची बँड वगैरे मस्ती वगैरे चालू होती. मी उठणार होतं बट झोपून गेलो. मला माहिती आहे उद्या चालायला लागेल. ठीक आहे, तर ट्रॅफिक लागले गाड्या गाण्याच्यामध्ये जायचं आहे. पुढे जास्त ट्रॅफिक एवढी भेटणार नाही आपल्याला. पुढे थोडा रोड मोठा आहे ना, तर क्लीन भेटेल. सनीता पण भेटलेला आहे वाटेवर. ऐकत नाही सनीता, फुल रेमटवतोय फास्ट. उद्या चला आता बघू. बाकीचे काय 4 पुढे दिसत ना, गण्या वगैरे. मयूरदा पण चालतं काय. मयूरदा फुल रेमटवतो. आईच्या गावात कसा चालतो काय माहिती. 6ला एनर्जी खातो, देतो सपासप. दमला होय. नाही रे बाबा, बाकी आहे ना. गाडीत पण सर्वेश मागं गेलाय. सर्वेश हागलाय. तर भाई कॉफी बिफी पिऊन, जराशी कॉफी पिली आम्ही. कॉफी बिफी पिऊन एकदम फ्रेश होऊन वापस निघलोय. सगळे पाय वाटला. सगळी जण निघालेत. आणि मागे पण कुठचे आहेत तुम्ही भाऊ? मनोरमा नगर. आपल्याकडचेच आहेत म्हणजे. नॉन स्टॉप. आम्ही पण नॉनस्टॉपच आलोय भाई. आम्ही गोळ्या आम्ही पान घेतोय काहीच नंतर खायला भाई. एकदम नॉर्मल मीठा पान रहेगा, एकदम अच्छा भाई, बढ़िया बनाओ. उसमें कुछ ऐसा गाल बिल फटना बिटना नहीं चाहिए दादा. एकदम मीठा पान मस्त अच्छा बनाओ. हम लोग खा सकते हैं ऐसा बनाओ भाई. बाकी नाश्ता एक तिकडं किंवा तो चांगला हॉटेल तिकडं थांबलो नाश्ता करायला आता. आणि टायमिंग बघा 8 वाजलेत. नॉनस्टॉप चालत आहेत सगळेजण. आणि नॉनस्टॉप आहेत. मला काहीच होत नाही. कोणाला पण काय होत नाही. आम्ही पाय पण दुखत काय नाही. आम्ही सुद्धा चालत सुटलो. भाई मजाक नाही करत आहे. ऊन फुल आहे. मग कसं वाटतंय फुल उन्हात? ऊन जाम बेकार लागते. कसं वाटतंय भाई? जाम गरमी आहे. अजून बाकी आहे ऊन. आता 9 वाजलेत. 9 वाजल्यात आणि ऊन वाट लावलेली आहे. अजून 10, 11, 12चा प्रवास बाकी आहे. हे बघा काय चालतात पोरं. ओ माय गॉड, पप्प्या भाई आलेला आहे. फुल चालतोय. एंडला कोण आहे अजून मागे? सनिधा वगैरे असतील त्यावे अजून मागे. आहे भाई, पब्लिक आहे मागे. आपण आरामात चालूया आता. जास्त नाही, अर्ध्या तासात पोहोचू नाश्त्याच्या स्टॉपवर. बाळकुमचा छावा बघा गाईस. प्रेम पाटील नाश्ता करत आहे. आणि इकडे फुल जेवणचा काम बिम चालू आहे. नाही बस ना, नाश्त्याला दाखव काय आहे. संपला. आणू का नाश्ता तुला? नको जेव बोलते. नाश्ता कर. इडली, डोसा आणि चटणी आहे ना. आणि बाकी इकडे जेवण चालू आहे खाली. कशी आहे टेस्ट? भारी आहे ना? तुला सांग. नाही खा. पावणे 10 वाजलेत. यो आपला काय हॉटेल होता, गोल्ड डिगर हॉटेल.
आणि बघा सगळे निघलेले आहेत. आता पालखी घेऊन तर नाही निघले बट निघलेत. 10-15 मिनटं आराम केला फक्त. ऊन बेकार आहे रे, बेकार म्हणजे बेकार हालत केलं उन्हाने. आता वापस कमसे कम 3 ते 4 तास चालायचं आहे कंटिन्युअस. आणि मग वापस जेवणाच्या पहिल्या स्टॉपला भेटू आपण. आता काय नाही, कानात हेडफोन टाका, चुपचाप चाला चाला. चलो चलो. वाचत बघा गाईस 12-15 कमसे कम आता लाईक 2 किलोमीटर आहे फक्त. आम्ही मस्त बघा झाडाच्या सावलीत बसतात सगळे. तिकडं अर्धी झोपले आहेत, तिकडं सगळी बसलेली आहेत, लिंबू सरबत पित आहेत बस. आणि आपण पण बसलोय, जाम चाललो कंटिन्युअस. एक तास चाललो, 1-1.5 तास चाललो आणि येऊन बसलोय. आता 2-3 किलोमीटर आहे, मग जेवायचा, आराम करायचा. चला चालायचं, आराम नाही करायचा. नंतर चालायचं आहे, संध्याकाळी चालायचं आहे. संध्याकाळी 4-4:30ला चालायचं आहे. त्याला काय माहिती नाही. हा गंड आणि पण्या इकडे फुल जोरात काम चालू आहे आमचा. भर उन्हात लिंबू पियाला पाहिजे आपण गाईस. यार फोकस नाही होत. हां तर भर उन्हात आणि 37 डिग्री ऊन आहे भाई. आणि हे लोक नुसतेच जिकडे सावली भेटेल तिकडं आपला बम टेकवत आहेत. लय लांब राहिलेत. आता तुम्ही बघू पण नाही, दिसू पण नाही शकत. अबे क्या बोल रहा है? पिलियन बोल. आणि राष्ट्रवानी ऊन आहे. हालत बेकार झाली रे. चला अर्धा तास चालून, अर्धा तास बाकी असेल ना आता. तरी अर्धा तास बोलून 10-15 मिनिट तरी चाललो आपण. तरी अजून बाकी आहे बराच. बघू आता कसं काय. मला तर वाटतं ना हर जिंदगीमध्ये हर पोरग्यावी एक तरी पदयात्रा करून एक्सपिरियन्स केला पाहिजे. काय बोलतो हां, म्हणजे कसं वाटेल ते प्रत्येकाला समजेल. म्हणजे कसं वाटतं काय. ऊन झाला, थंडी झाली, शिर्डीला असं थंडी असते, हा ऊन, आणि गाणी मजा, कसा झोपायचा रात्री लवकर उठायचा लवकर, आणि त्या पोरांमध्ये सगळं आवरायचं आपला वगैरे. आणि म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होतो यार. सगळ्या पोरावी, गाववाल्या, भाडोत्री, जेवढी पण पोरं आहेत, सगळ्या पोरावी एकदा तरी म्हणजे कुठला तरी एक्सपिरियन्स हा केला पाहिजे पदयात्रेचा. आता मी शिर्डीचा केला आहे, हा माझा एक्सपिरियन्स झाला आहे. अँड येस, डन भाई. चला तर पब्लिक, 4:30 वाजलेले आहेत आणि निघलेले आहेत वापस झोपून वगैरे, थोडा आराम करून. आणि माझा आणि पणाचं लक्ष आता फक्त मॅगडीवर आहे. मॅगडी खायची आम्हाला काय पण करून. आणि पोरावी इकडे आता पेट्रोल त्यांच्या गाडीत भरलेलं आहे, फुल इंजन. ए आई माऊली माझे मानाची पालकी मिरवली. चलो चलो भेटू आता पुढे जाऊन, ठीक आहे. लेट्स गो. बघा किती वाजलेत, 4:30. कॉन्टेंट सोडू शकत नाही ना मी. आलाच तर बोलतात मज्जा आणि आलाच तर बोलतात युट्यूब वाल्यांचा कॉन्टेंट. मग तुम्हाला सांगितलं कोणी, कुठे पण नाचतात गाईस, भर रस्त्यात कसे पण नाचतात. चण्याची भाजी होती ना म्हणून. आता काय बोलणार, चण्याची भाजी होती ना. जेवढी लोक खात आहेत ती वेडी आहेत. गाईस संध्याकाळ झाले ना, वाट लागले, माझे पाय भरलेत, नुसते जड झालेत. दुसरा काही त्रास नाही आहे, फक्त पाय जड झालेत. सर्वेश आहे ना. हा हे काय सगळे आलेले आहेत. येतात आस्ते येतात सगळे. हे बघा खोपोली 17 किलोमीटर आहे आणि खंडाला घाट आहे तो 27 आणि खंडाला घाट 27 किलोमीटर आहे आणि खोपोली आहे 17. म्हणजे आज नाही बोलतं तरी अजून 10-1 किलोमीटर चालायचं आहे मला तर वाटते. माझी पामते आता
हा जाम दुखायला लागले हा त्याचे पाय काम ते झाले. चला गाईस जेवढा बसतो तेवढी वाट आहे बाकीच्या बसलेत बसून दे सगळे टी शर्टी काढलेत मागं सलमान खान बनलेत नाही खरंच जाम पाय दुखायला लागले रे बाबा माझ्या तर वरनं खालनं जाम दुखायला लागले उद्याला असा दिवस आहे फक्त आज चालायचं आहे जाऊन झोपणार आहे अजून 1 तास चालायचं आहे थोडा आलं काय हा जेव्हा बघ दिसला 2 आले तेव्हा. सर गाईस बघा कोण दिसलेला आहे महान जो शिंद मिक्स मग कसं वाटतं चालून किती वेळ आहे तुझी थर्ड का चौथी असेल ना मजा आहे ना फुल मजा आली 2 दिवस आत्ता भेटले दुसऱ्या दिवशी माझं तेव्हा बंबू लागले धाम पाय नुसतं असे वजन झाले असं वाटतं कोणी 10-12 साखल्या मांडले वजन ते घेऊन चालतोय नुसतं बघू आता पोहोचू आम्ही पण तुमच्या गावाला जा आता. ये Plane cross इतकं केलं आहे जाईल. हा, ये अजून असेल 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं. हा 10 मिनिटं. चला महानाला भेटू आपण आता मी प्रायव्हेट भेटतो जरा तिकडे रूम बुक केलाय प्रायव्हेट. बाई मानवसानं सोडून अर्धा तास झाला अर्धा तास कंटिन्युअस चालतोय रस्ताच संपत नाही याला आमचा कुठं घेतलाय काय माहिती राहायचा भाई एवढा लांब घेतलाय का हिशोबाच्या बाहेर एवढा लांब कोणी गेला सांगितलेला काम काय करता